ए बाबा साहब, सच्चाई की इंसाफ की किताब है तू, हमारे जिंदगानी का इंकलाब है तू। सच तो ये बात है कि वतन के इतिहास में एक महकता हुआ गुलाब तू, एक महकता हुआ गुलाब है तू। बापाने ते केलं नसेल माझ्यासाठी, तुमच्या बापाने केलं नसेल तुमच्यासाठी, माझ्या आईच्या बापाने केलं नसेल तिच्यासाठी, पण बाबासाहेबांनी काय करून ठेवलं? प्रेत आणलं इथे त्या चैत्यभूमीवर जाळत होते आणि त्याच्या ज्वाळा निघत होत्या। ते कशा अस्थी असतील बाबासाहेबांच्या, त्यांचा ब्रेन कसा असेल, त्यांचे पाय कसे असेल, त्यांचा हात कसा असेल, तो कसे लिहित असतील हो। या काळोखाच्या रात्रीमध्ये बाबासाहेब निघून गेले। आपल्याला सर्वांची आता जेवढे काही या ठिकाणी मंडळी असतील, माझ्या आई असतील, भगिनी असतील, सर्व लोक या ठिकाणी आहेत। कधी कोणी बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं असेल, कोणी नाही बघितलं असेल, परंतु एक सांगतो तुम्हाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आठवणी आहेत, बाबासाहेब आपल्याकरता करून ठेवल्या, त्याच्यामधलं ज्या काही भूमी असतील, त्या पवित्र भूमीमध्ये ज्या 7 भूमी आहेत, त्या पवित्र 7 भूमीमध्ये ही चैत्यभूमी, या पवित्र 7 भूमीमध्ये ही चैत्यभूमी आहे। आणि मी ज्या गावामधून आलो ती सुद्धा एक भूमी आहे, तिचं नाव दीक्षाभूमी आहे। महाडची जी भूमी आहे ती आपली कर्मभूमी आहे, आणि माझ्या बापाची जर जन्मभूमी कोणती असेल जन्मभूमी तर ती महू आहे। तर त्या ठिकाणी दिल्ली ही सुद्धा त्यांची कर्मभूमी आहे, कारण दिल्लीमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलं, ते संविधान ज्या टाइपरायटरनी टाइप केलं संविधान, ते टाइपरायटर कुठे आहे? नागपूरला आहे, चिंचोलीला। हे तुम्ही बघितलं नसेल, काय आठवणी आहे होत्या महान। म्हणजे आपल्या बापाने जे केलं नसेल माझ्यासाठी, तुमच्या बापाने केलं नसेल तुमच्यासाठी, माझ्या आईच्या बापाने केलं नसेल तिच्यासाठी, पण बाबासाहेबांनी काय करून ठेवलं असा दुसरा कुठला नेता आहे का? दुसऱ्या नेत्यांनी शस्त्र दिले हातामध्ये, भाले दिले, कोणी झाडू दिले असं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेन आणि कागद दिला। म्हणजे काय बाबासाहेब आहे हो, काय बोलायचं तेवढं कमी त्या बापासाठी। त्यांनी आपल्याला ज्या काही आठवणी करून गेले, आपण जातो 14 तळ्याचं पाणी त्या ठिकाणी पितो, म्हणजे मंदिराचा प्रवेश सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकत नव्हता, अशी परिस्थिती होती त्यावेळेस होती। आताची परिस्थिती वेगळी, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी। बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही काही कुठलं आंदोलन केलं? आरक्षणासाठी कुठलं आंदोलन केलं का? अहो कसे नाव होते हो आपले। माझं नाव प्रकाश, माझ्या बापाचं नाव सूर्या, सूर्याच्या बापाचं नाव भोल्या, भोल्याच्या बापाचं नाव होकट्या, होकट्याच्या बापाचं नाव मिरच्या। कसे दिवस होते हे? त्या लोकांनी 5000 वर्ष आपल्यावरती ते राज्य केलं, अस्पृश्यता होती, ते दिसत नव्हती का तुम्हाला? काय दिवस होते हो, कशी परिस्थिती होती। त्या परिस्थितीला मी नागपूरला राहतो, मी इथे का मनशिकेला, अरे इथे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेत आणलं, इथे त्या चैत्यभूमीवर जाळत होते आणि त्याच्या ज्वाळा निघत होत्या। ते कशा अस्थी असतील बाबासाहेबांच्या, त्यांचा ब्रेन कसा असेल, त्यांचे पाय कसे असेल, त्यांचा हात कसा असेल, तो कसे लिहित असतील हो बाबासाहेब। आता तर एक पोरगा 3 तासाचा जर त्या ठिकाणी पेपर द्यायला जर गेला तर त्याचे हात दुखतात, पण माझ्या बापाने एवढे कलम लिहून ठेवले, काय केलं असेल? म्हणून मी नागपूरवरून या ठिकाणी दरवर्षी प्रोग्राम घेतो, आणि ही जी मंडळी आहे ना, ही चळवळ ज्या लोकांनी जिवंत ठेवली,
कोणी तबलाकार झाला, कोणी बेंजो वाजवते, कोणी गायक आहे, कोणी कोणाच्या ह्याच्यामध्ये आता लॉयर झाले, जजेस झाले, हे झाले. पण यांनी आपल्याला काही नाही दिलं, बाबासाहेबांनीच दिलं. परंतु आता प्रत्येक माणसाची जबाबदारी काय आहे आपण ओळखलं पाहिजे. मी नागपूरला राहतो, मग बाबासाहेब आंबेडकरांचे जे थॉट्स आहे, आंबेडकर थॉट, आंबेडकर चेअर, प्रत्येक 36 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लागायला पाहिजे. त्या ठिकाणी आपण संशोधन करायला पाहिजे. जी मुलं आहेत ना, हे नवीन पिढीच्या, आता जी ही पिढी आहे हे तर संपवली, आरक्षणही संपवलं, सगळं संपवलं, कॉन्ट्रॅक्च्युअल याच्यावरती आणून दिलं. आता एक चपराशी जरी असला ना तर मुलगी, मी म्हणजे चपराशाची लग्न करील पण कास्तकाराच्या मुलाशी नाही करणार, किंवा प्रायव्हेट मध्ये काम करतात त्याच्याशी नाही करणार. मला तर ते सगळंच काढून घेतलं. बाबासाहेबांनी जे दिलं ना ते तरी साबूत ठेवलं पाहिजे, ते साबूत ठेवत नाही. आणि म्हणून माझ्या लोकांना, माझ्या बांधवांना, माझ्या आई भगिनींना मला खूप बोलायचं होतं, पण आज बोलता येत नाही, आज वेळ नाही आहे. म्हणून पहिलं मी आमदार झालो, मी 25 वर्ष नगरसेवक होतो महापालिकेचा, विरोधी पक्षनेता महापालिका. 35 वर्ष आय वॉज देअर इन द सिनेट, आय वॉज देअर इन द कॉर्पोरेशन, आय वॉज देअर इन द हाऊस ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. मी सगळ्या ठिकाणी पहिलं मिळाले, म्हटलं मंत्रालयात गेलो, तिथे बाबासाहेबांचं तैलचित्रच नाही आहे. बाबासाहेबांनी जे तयार केले तिथे संविधानाची प्रस्ताविकाच नाही. आता संविधानावर तुम्ही बोलले तिथे नाही आहे, तर पहिला ठराव ठेवला माझ्या बापाचं तिथे तैलचित्र लागलं पाहिजे, संविधानाची प्रस्ताविका मंत्रालयाच्या खात्यावर लागली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माझ्या नागपूरच्या विमानतळाला दिलं. जिथे 500 वस्तू बाबासाहेबांच्या स्पर्शाने पूर्ण झालेल्या आहेत, ते चिचोली गाव दत्तक घेतलं मी. तुम्ही येऊन जा, आता ते दीक्षाभूमीपेक्षा सुंदर होत आहे, फार सुंदर होत आहे. बाबासाहेबांचा कोट, बाबासाहेबांची टाय, बाबासाहेबांच्या सर्व स्पर्श झालेल्या, बाबासाहेबांचा टाईपरायटर, बाबासाहेबांच्या मॅन्युस्क्रिप्ट कसे लिहित होते वामनराव गोडबोले. मी दीक्षेचा कार्यक्रम हा त्याची तारीख बदलवतो आहे. तुम्ही त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 ही तारीख सोयीस्कर राहील आणि ती आपण ठेवावी. बाबासाहेबांच्या हातचं अक्षर आहे हो, मी पागल झालो ते बघून. बाबासाहेबांचं अक्षर, बाबासाहेबांच्या सहीचे टी शर्ट आता बरेच लोक घालते. म्हणजे किती प्रेम करावं असा माणूस निघून गेला. त्या माणसावरती खरंच प्रेम करायला पाहिजे. मला खूप बोलायचं होतं, मुंबईला बोलायचं होतं, चैत्यभूमीचं अजून स्मारक नाही झालं, आंदोलन केली, आमच्यावरती खूप गुन्हे दाखल केले, सगळं झालं, परंतु नाही. मी एवढंच म्हणले, हे बाबा साहब सच्चाई के इंसाफ की किताब है तू, हमारे जिंदगानी का इनकलाब है तू. सच तो ये बात है कि वतन के इतिहास में एक महकता हुआ गुलाब है तू, एक महकता हुआ गुलाब है तू, एक महकता हुआ गुलाब है तू. या महामानवास मी मानाचा मुजरा करतो. आपल्या सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं, मला ऐकलं. माझ्या सभागृहामधल्या तुम्ही वेशभूषा जर बघितल्या समाजी विडेच्या रूपामध्ये, त्यांनी म्हटलं की माझ्या शेतातले जर आंबे खाल्ले तर बायांना पुरत होता, पोरी नाही होत. ते सभागृहामध्ये केलो मी. शिवाजी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत गेलो. इथे मुंबईला त्या ठिकाणी संत तुकारामाच्या वेशभूषेत गेलो. त्या हेमंत करकरेच्या विरोधात एक बाई बोलली ती माझ्या शापानी मेला, तर शापानीला बिंजर फुट्टाला देऊन बघ शाप मरते गाय. तर मी हेमंत करकरेच्या वेशभूषेत गेलो. आपल्या समाजाच्या दृष्टीने जेवढ्या काही समस्या, आंबेडकर थॉट, आंबेडकर चेअर सुरू केली, बुद्धिस्ट स्टडी सेंटर सुरू केले. या ठिकाणी मग महाडला पण गेलो, समता संदेश रॅली काढली. तर जेवढं आम्ही आमच्या म्हणजे आमच्या शरीराची जी काया आहे, त्वचा, ती जाळून जरी तिथे टाकली तरी बाबासाहेबांचे ऋण आपण फेडू शकत नाही. अशा त्या महामानवाला आपण नतमस्तक होऊया. त्यांच्या विचाराला. तिकडे सागर आहे, अरबी सागर, आणि इथे माझा बाबाचा जनसागर आहे. त्या सागरापेक्षा आहे विचाराची ताकद फार मोठी आहे. त्याच्यावरती आम्ही राज्य करतो. आमच्यावरती समुद्र राज्य करू शकत नाही, मानवच करू शकते राज्य.
आणि म्हणून तुम्ही शास्त्रज्ञ बना, UPSC पास व्हा, चांगले कलेक्टर बना. हेच बाबासाहेबांचं म्हणजे स्वप्न होतं. तुम्ही सत्ताधारी जमात बना. एवढंच स्वप्न त्यांचं पूर्ण करा हीच विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. मी एकदा नारा देईन, जय भीम, तर तुम्ही पण जय भीम. जय भीम, जय बुद्ध. 2 मिनिटं मुक श्रद्धांजली आपण देऊया आणि कार्यक्रम संपवूया. नत्थि में शरणं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु में जय मंगलम. नत्थि में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु में जय मंगलम. नत्थि में शरणं संघो में शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतु में जय मंगलम. सब पाप सकरणं कुशल सर्व संपदा सचित परियोदपनं एतन बुद्धान शासनं. साधु साधु साधु. शुभरात्री. धन्यवाद. जय भीम.